दुर्गाज किचन चॅनलमध्ये आज आपण रताळ्याची भाजी बनवणार आहेत, पण तेही खूप युनिक आहे। याचा कलर पाहिलात का तुम्ही? अप्रतिम दिसत आहे ही भाजी आणि खायला विचारू नका, खूपच सुंदर आहे। या ठिकाणी ही जी भाजी बनवली आहे ना, त्यासाठी फक्त रताळे एवढं एकच साहित्य लागतं। 1 किलो रताळे आहेत। या रताळ्याची वरची आपण साल काढून घेणार आहेत सर्व, आणि याच्यापेक्षा मोठी साईज जर तुम्हाला भेटली रताळ्याची तर ती खूपच छान होईल, पण सध्या मला भेटली नाही, छोटे छोटेच रताळे भेटले। तर याची पूर्ण असे ना सर्व 1 किलोची मी साल काढून घेतले। याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 5-1 मिनिट आपण याला ना पाण्यामध्येच ठेवणार आहेत, जेणेकरून त्याच्यावरची माती वगैरे सर्व निघून जाणार आहे। आणि 1-1 इंच इतके आपण याचे ना गोल गोल तुकडे करणार आहेत। इक्वल तुकडे असू द्या, जेणेकरून ना याला शिजायला समान हीट भेटेल आणि व्यवस्थित एकसाथ हे शिजतील। असे सेम साईजचे आपल्याला कट करायचे आहेत सर्व रताळे। हे रताळे कट करून झालेले आहेत। तर आता आपण ना दुसऱ्या एका पातेल्यामध्ये ना याला जे मॅरिनेशन करणार आहेत ना त्याची तयारी करूत। या ठिकाणी आपण ना अर्धा कप ना घट्टसर असं दही घेणार आहे। हे गोड दही आहे, जास्त आंबट घेऊ नका। याला छानसं आपण फेटून घेऊत, एकजीव करून घेऊ, त्याच्यातले सगळे गुठळ्या वगैरे काढून घेऊत आपण। हे काढल्यानंतर आपण चतकोर चमचा हळद, या ठिकाणी अर्धा चमचा आपण लाल तिखट घालणार आहेत। हे तिखटवालं लाल तिखट आहे। अर्धा चमचा आपण मीठ घालणार आहेत। या ठिकाणी अर्धा चमचा धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला आणि हे कलरवालं तिखट आहे। याच्यामध्ये कसुरी मेथीचा आपण वापर करणार आहेत। कसुरी मेथी नसली तर खूप जास्त प्रमाणात तुम्ही कोथिंबीरीचा पण वापर करू शकता। याच्यातच मी ना थोडंसं 1 चमचा ना मी मोहरीचं तेल घालणार आहेत, म्हणजेच मस्टर्ड ऑइल। तुमच्याजवळ जर ते नसेल तर तुम्ही साधं तेलही घातलं तरी चालेल। आणि त्याच्यामध्ये आपण हे जे रताळ्याचे काप केले आहेत ना ते घालणार आहेत। याला छानसं मिक्स करूत आणि ना हे आपल्याला अर्धा तास तरी याच्यामध्ये असं भिजत ठेवायचं आहे, जेणेकरून ना हे पूर्ण जे आपण दह्याचं बॅटर केलं ना हे या रताळ्यात उतरावं असं। या ठिकाणी आपण 2 मोठी पळी ना तेल टाकणार आहेत। आता या रताळ्याला आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे। त्याच्यासाठी आपण असं पसरट असा एक पॅन घेतलेला आहे। तुम्ही दोशाचा तवा किंवा आपला साधा तवा जरी असला त्याच्यावर ठेवून जरी केलं तरी चालतं। हे पहा, पूर्ण रताळे अगोदर चपट्या साईडनं, दोन्ही चपट्या साईडनं खरपूसपणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। छान गोल्डन ब्राऊन याला करून घ्यायचं आहे। जसं जसं याला ना याचं पाणी वेगळं होत जातं का तसं छानसे असे बुडबुडे येतात। आणि हे आपले रताळे ऑलमोस्ट शिजले आहेत, चांगला खरपूस लालसर याचा कलर आलेला आहे। तर आता हे रताळे आपण काढून घेऊ ते एका डिशमध्ये, आणि हे काढल्यानंतर याच्यावर फक्त थोडंसं मीठ स्प्रिंकल करून ही तुम्ही खाऊ शकता, एक प्रकारचं स्नॅक्स होतं। तर आता या ठिकाणी आपण भाजी करणार आहेत। तर त्याच पॅनमध्ये ना मी 1 मीडियम साईजचा ना कांदा घेतला होता, त्याला छानसं चॉप करून घेतलं आणि त्याच तेलामध्ये, तेल मी जास्त वापरलं नाही या ठिकाणी, तो कांदा घातला, हलवून घेतलं। त्याच्यातच मी अद्रक लसूणची पेस्टही टाकली। आता थोडंसं मीठ, थोडंसं हळद, थोडंसं लाल तिखट, धने जिरे पूड आणि थोडासा गरम मसाला। या ठिकाणी ना सर्व मसाले आता ना थोड्याशा कमी क्वांटिटीत घाला, कारण जे दह्याचं बॅटर आपलं हे उरलेलं आहे ना तेही आपण या पॅनमध्येच घालणार आहेत। म्हणजे याच्यातही दह्यामध्येही आपण मसाले घातले आणि या कढईमध्ये पण घातले, दोन्ही मसाले जास्त होऊ नयेत त्याच्यासाठी ना मी अगोदर अर्धा चम्मचच घातले आणि आताही अर्धा घातले, म्हणजे दोन्हीची इक्वल क्वांटिटी 1 चम्मच इतकी होते। या ठिकाणी मी ना अर्धा वाटी फ्रेश दुधावरचं साय घेतलेले आहे। क्रीम असलं तर तुम्ही क्रीमचा वापर करा, जर क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरच्या साईचा सुद्धा वापर करू शकता। या ठिकाणी त्याच पातेल्यात अर्धा कप पाणी घालून ना त्याला छानसं विसवून, तेही या कढईमध्ये आपण पाणी घातलेलं आहे। आता या पाण्याला छानसे असे बुडबुडे यायला लागले ना, याच्यामध्ये जे आपण रताळ्याचे काप केलते ना ते घालायचं आहे आणि याला एक 3 ते 4 मिनिट मंद आचेवर याला छानसं शिजू द्यायचं आहे। आता या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत। तुम्हाला जर रसाळ भाजी जर खायची असली तर तुम्ही असं ह्या स्टेजला एक 2-3 मिनिट ठेवून तुम्ही ती खाऊ शकते, पण मला ना या ठिकाणी थोडीशी सुक्की भाजी करायची आहे। कलर पाहिलात, अप्रतिम आलेला आहे,
टेस्ट तर विचारू नका. अशी सुक्की भाजी आपण या ठिकाणी आज रताळ्याची केली आहे. नवीन डिश आहे, जरूर ट्राय करा. आणि सर्वात शेवटी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.